नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. त्रिपुरामधील घटनेनंतर राज्यभरात हिंसक आंदोलनं करण्यात आली. अमरावती मालेगावात दंगली घडल्या. यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दंगलीमागे भाजपचा हात असून हे भाजपचं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. तर त्यांच्या आरोपांना आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधक यामुळे आता आमने सामने आलेले आहेत. अमरावतीमध्ये आधी त्रिपुरातल्या घटनेच्या नंतर हिंसक असे वळण लागलं आंदोलनाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा जे आंदोलन करण्यात आलं त्याला सुद्धा हिंसक वळण लागलं. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अमरावती में एक बंद का आह्वान किया गया भारतीय जनता पार्टी की ओर से, और बंद के आड़ में सुनियोजित तरीके से दंगे भड़काने का काम किया गया, जिसे पुलिस ने पूरी तरह से नियंत्रित करने का काम किया. साजिश थी कि पूरे महाराष्ट्र में दंगे भड़काए जाएं, और महाराष्ट्र की जनता ने इनके षड्यंत्र को समझा और अमरावती के बाहर इस तरह से कोई भी घटना नहीं हुई. हम महाराष्ट्र की जनता का आभार मानते हैं. काही दिवसापासून वारंवार महाविकास आघाडी मधले जे आमचे गृहमंत्री आहेत वळसे पाटीलजी आणि अन्य मंत्र्यांकडून काही वक्तव्य केले जात आहेत की अमरावतीला जो 13 नोव्हेंबरला जो हिंदू संघटनेकडून जो मोर्चा निघाला त्या मोर्चामुळेच दंगल झाली असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चित्र करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान या हिंसाचार प्रकरणात मालेगावमध्ये एका नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. हा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचं बोललं जात आहे. या आरोपानंतर नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय. कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठबंधन हुआ. मालेगांव की विधानसभा सीट कांग्रेस पार्टी को छोड़ी गई. शेख रशीद साहब कांग्रेस के उम्मीदवार थे, तो मुफ्ती इस्माइल ये पार्टी छोड़कर एमआईएम में चले गए और सारे नगर सेवक उनके साथ एमआईएम में गए. जिसके ऊपर एफआईआर दर्ज हुआ है वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कागज पे भले नगर सेवक हो, लेकिन पूरा उनका गुट एमआईएम में चला गया और वो एमआईएम के नगर सेवक हैं. राज्यात भाजप सरकारच्या काळात एकही दंगल झाली नाही. अमरावतीमधील हिंसाचारामागे रजा अकादमीचा हात असून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. खिळखिळं झालेलं सरकार 3-3 जणांचं असतानाही भारतीय जनता पार्टी इतकी स्ट्रॉंग झाली की सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात आहे. हे त्यांनी एका अर्थाने आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे की आम्ही इतके स्ट्रॉंग आहोत किंवा आम्ही यांचं राज्य असताना यांना डिस्टर्ब करतो. हास्यास्पद आहे. मला एक सांगा कि शुरुआत कुणी की आप जो पूछ रहे थे कि त्रिपुरा के विषय में कुछ भी हुआ नहीं है. कोई एक वीडियो तैयार करता है और उस वीडियो के आधार पर अमरावती में दंगे होते, मालेगांव में होते, नांदेड़ में होते. तो इतना लांगुल चालन करने की आवश्यकता नहीं कि जिन्होंने शुरुआत की उन पर कुछ नहीं बोलना और उसके रिएक्शन के रूप में किया तो उस पर बोलना भी और कार्रवाई करना पूरी तरह से लांगुल चालन का अपीजमेंट का उदाहरण है. अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आता अटक सत्र सुरू झालंय. अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या बंदमुळे सहभागी झालेल्या भाजप नेत्यांना अटक करण्यात येते. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. ज्यांनी दंगल केली त्यांना राज्य सरकार अटक करत नाही असं म्हणत अनिल बोंडेंनी अटकेचा निषेध व्यक्त केलाय. तर अनिल बोंडेंनीच दंगल उसळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय. ज्यांनी दंगल केली 12 तारखेला त्यांना अटक करण्याची हिम्मत यांची होत नाही.
आणि ज्यांनी या दंगलीच्या विरोधात प्रतिक्रिया दिली, शांततापूर्ण निदर्शनं केली, त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे. मी या अटकेचा निषेध करतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कितीही आमचा आवाज दाबला तरी यापुढे हिंदू मार खाणार नाही. आणि कालच्या शांततापूर्ण प्रतिक्रियेलाही गालबोट जे लावण्यात आलं ते नमुन्यातून निघालेल्या 150 मुस्लिमांनी ज्यांच्या हातात तलवारी होत्या. पोलिसात हिम्मत असेल तर आता प्रत्येक घराचं सर्च करावं. भारतीय जनता पार्टी के पूर्व मंत्री श्री अनिल बोंडे, भारतीय जनता पार्टी के सभी नेता, उन्होंने 2 तारीख की रात को दंगे का षड्यंत्र रचने का काम किया. कुछ नौजवानों को पैसे बांटे गए, कुछ शराब बांट के अमरावती शहर में दंगा कराने का प्रयास किया गया. पत्थरबाजी हुई, दुकानों को आग लगाने का काम किया गया और पुलिस जांच में सारी सच्चाई सामने आई और उन पे कार्रवाई शुरू हुई है. तर ज्यांनी हा सगळा बंद पुकारलेला होता, आंदोलन केलेलं होतं, ते रजा अकादमीच्या वरून सुद्धा आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. शेलार रजा अकादमीच्या कार्यालयात होते. नवाब मलिक यांनी हा नवा आरोप केलेला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगतायत. नवाब मलिक काय म्हणाले जाणून घेऊयात. नहीं, मेरे पास एक तस्वीर है. आशीष सेलार रजा एकेडमी के दफ्तर में बैठे थे. अभी आप लोगों को दे दूंगा. शायद ये भी षड्यंत्र का हिस्सा था कि मुझे पता नहीं. आशीष सेलार उनके ऑफिस में जाके मीटिंग कर रहे थे. मैं दफ्तर में दे दूंगा. रजा एकेडमी की इतनी औकात नहीं कि पूरे महाराष्ट्र में उनका संगठन हो. कुछ मौलाना है जो इस शहर में सबके कार्यालय में घूमते रहते हैं, बयान निकाल देते हैं, दंगे करा ले, इतनी उनकी ताकत नहीं. लेकिन रजा एकेडमी के कार्यालय में आशीष सेलार बैठ के मीटिंग कर रहा था. उसकी तस्वीर मैं आपको देता हूँ. जांच करके जो होगा होगा, लेकिन दंगाई जो है सबको जेल में डाला जाएगा. दरम्यान त्या छायाचित्रावर आता आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले. 2016 मध्ये आपली भेट झाली होती. 2021 मध्ये होणाऱ्या दंगलीशी त्याचा काय संबंध असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दंगलीतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आशिष शेलार यांनी त्यांच्या एका छायाचित्रावरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे. 2016 मध्ये झालेल्या भेटीचा 2021 मध्ये होणाऱ्या दंगलीशी काय संबंध हा सवाल त्यांनी उपस्थित केला. रजा अकादमीच्या लोकांशी अनेक जण भेटतात, त्यावर कोण बोलत नाही असा सवाल सुद्धा आशिष शेलार यांनी उपस्थित केला. कोण कोणाला भेटतं यावरून विषय भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही आशिष शेलार म्हणाले. सरकार तुमचं आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान नवाब मलिक आणि आशिष शेलारांबद्दल केलेल्या आरोपांची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. या ज्या घटना घडल्या, मग आदल्या दिवशी घडल्या, दुसऱ्या दिवशी घडल्या, ज्याच्यामधून मोर्चे निघाले निवेदन देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काही हिंसक वळण पण घेतलं, या प्रकाराची जरूर चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत. असं आहे, याच्यामध्ये जो कोणी आढळून येईल, शेवटी चौकशी केल्याशिवाय निश्चित त्याला जबाबदार कोण आहे हे कळणार नाही. एकदा चौकशीचा रिपोर्ट पुढे आला की मग त्याच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, या संपूर्ण दंगलीच्या मागे रजा अकादमीवर आरोप होत आहेत. रजा अकादमीनं हे नेतृत्व केलेलं होतं या संपूर्ण आंदोलनाचं, बंदचं. याच्या आधी सुद्धा रजा अकादमीनं मुंबईत एक मोर्चा काढलेला होता, त्याला हिंसक वळण लागलेलं होतं. काय नेमकं आता रजा अकादमीच्या बद्दल पावलं उचलली जात आहेत? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज गडचिरोली आणि नागपूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अशी माहिती दिली की जे दंगे झाले, विशेष करून अमरावतीमध्ये जो दंगा झाला किंवा 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबरमध्ये जो मालेगाव असेल, नांदेड असेल, इथे जो हिंसाचार झाला होता, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्रिपुरामध्ये जी घटना झाली होती त्यानंतर रजा अकॅडमीने 12 नोव्हेंबरला निषेध मोर्चाचा कॉल दिलेला होता आणि राज्याच्या वेगवेगळ्या शहरामध्ये निषेध मोर्चे काढले गेलेले होते. यामध्ये 3 शहरामध्ये हिंसाचार झालेला होता पहिल्या दिवशी.
त्यामध्ये अमरावती शहराचा देखील समावेश होता. आणि दुसऱ्या दिवशी मग अमरावती शहर म्हणजे 13 नोव्हेंबरला भाजपने बंदचा आवाज दिला होता आणि त्या बंदच्या दौऱ्यात हा संपूर्ण हिंसाचार झाला. तर कुठेतरी रजा अकॅडमीने जो मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये जे हिंसाचार झाला त्या हिंसाचार कुठेतरी नंतरच्या हिंसाचाराला कारणीभूत आहे का या संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे. नवाब मलिक यांनी जे काही आरोप केले किंवा आशिष शेलार यांचं जे चित्र देखील दाखवलं किंवा त्या संदर्भात त्यांच्यावर जे आरोप केले याचा देखील संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. गृहमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की कोणी दोषी असो, मग ते रजा अकॅडमीचे असो किंवा भाजपचे नेते असो, जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. सुरुवातीला पोलीस या संपूर्ण घटनेचा तपशील घेऊन पूर्ण चौकशी करतात. संपूर्ण CCTV फुटेज काढलं जात आहे. नेमकं त्या घटनेच्या दिवशी काय घडलं म्हणजे 12 नोव्हेंबरला मालेगाव, नांदेड आणि अमरावती शहरामध्ये काय घडलं आणि 13 नोव्हेंबरला अमरावती शहरामध्ये काय घडलं या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडनं केला जात आहे. आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विशेष करून रजा अकॅडमीवर जे काही आरोप केले जात आहे त्या सर्व आरोपांची देखील चौकशी केली जाईल. आता पोलिसांकडनं त्या काळामध्ये जे काही कॉल झाले त्या कॉल रेकॉर्ड घेतलेले आहे. त्या कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. आणि महत्त्वाचा विषय हा देखील आहे की तुम्ही जर का बघितलं तर या संपूर्ण घटनेमध्ये विशेष करून काही नेत्यांवर, काही पक्षांवर आणि रजा अकॅडमीवर जे काही आरोप केले जात आहेत त्याची आता चौकशी होईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. विलास, तुषार, जो फोटो आता समोर आलेला आहे रजा अकादमीच्या लोकांसोबत आशिष शेलार यांचा, या फोटोचा आणि दंगलींचा काही संबंध असल्याचं समोर आलेलं आहे किंवा तसा संबंध जोडला जातो? नवाब मलिकांनी देखील तसा स्वतः दावा नाही केला. नवाब मलिकांनी फक्त तो फोटो सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आता तपास करायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी देखील म्हटलं की या संपूर्ण घटनेचा तपास केला जाईल. स्वतः आशिष शेलार यांनी सांगितलं की तो 2014चा फोटो आहे. म्हणजे आशिष शेलार यांनी जरी सांगितलं की तो 2014चा फोटो आहे तरीही पोलीस या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करेल. कारण की जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहे सुनियोजित पद्धतीने कुठेतरी दंगल माजवण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होता असा जो सत्ताधाऱ्यांकडून आरोप केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस देखील सक्रिय. आपल्याला माहिती आहे की आजच आपण अमरावतीत जर का चित्र बघितलं तर अमरावतीमध्ये देखील अनेक भाजपच्या नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे. 13 नोव्हेंबरला अमरावतीच्या वेगवेगळ्या चौकामध्ये जे दृश्य होतं त्यावरनं निश्चितच पोलिसांकडे अनेक पुरावे आलेले आहे. या पुराव्याच्या आधारावर आता पोलीस हळूहळू निष्कर्षावर पोहोचत आहे आणि हळूहळू अटक सत्र दोन्ही बाजूच होईल. कारण की रजा अकॅडमी असो किंवा हिंदुत्ववादी संघटना असो, ज्या सर्वांनी हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांवर कारवाई होईल असं पूर्ण आश्वासन किंवा असा माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आशिष शेलार यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर आशिष शेलार यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कारण आशिष शेलार यांच्याच बद्दलचा एक फोटो आज दाखवण्यात आला, समोर आला. रजा अकादमीच्या त्या लोकांसोबत आशिष शेलार यांचा हा फोटो होता. पण आशिष शेलार यांनी सांगितलं की हा फोटो 2016चा होता. त्यामुळे 2016च्या या फोटोचा 2021 मध्ये झालेल्या दंगलीमध्ये काय संबंध असा सवाल त्याने उपस्थित केला. नवाब मलिक साहेबांना मी मराठीतली म्हण पूर्ण सांगणार नाही. तुमची खोड काही नवाब मलिक साहेब जात नाही. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा. पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगल याचा आणि 2016-17च्या फोटोचा संबंध काय? माझ्या या फोटोचा रजा अकादमीच्या विषयाशी काही संबंधही नाही. ही बैठक रजा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्या तरी फोटोचा असंबंध दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचं काम तुम्ही करू नका. किंबहुना तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रजा अकादमी बद्दलचे आम्हाला उद्यापासून दाखवावे लागतील. तुम्हाला तोंडही लपवता येणार नाही. त्यामुळे अफवांच्या पिकाला जनता तर बळी पडणार नाहीच, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र विकास आघाडीने या फोटोंचं राजकारण असंबंधरित्या दाखवणं बंद करा आणि मलिक साहेब तुमची खोड बंद करा. न्यूज 18 लोकमतनं अहमदनगर जिल्ह्यातल्या बोगस बायोडिझेलच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. ऑपरेशन लुटारूच्या स्टिंग ऑपरेशननंतर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी आता कारवाई सुरू केली. मात्र याच वेळी यापूर्वी झालेल्या बायोडिझेलच्या काळा बाजाराच्या तपासात त्रुटी ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यावर नजर टाकणारा हा खास रिपोर्ट. बायोडिझेलच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश.
तब्बल 2,80,00,000चा मुद्देमाल जप्त. 16 आरोपींना ठोकल्या बेड्या. सखोल चौकशीची मागणी. अहमदनगर जिल्ह्यात बोगस बायोडिझेलचा गोरखधंदा सुरू होता. न्यूज 18 लोकमतनं ऑपरेशन लुटारू या स्टिंगच्या माध्यमातून ही लूट समोर आणली. न्यूज 18 लोकमतचा दणका आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी आणि पुरवठा विभागानं कारवाई सुरू केली. यात 2,80,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड केडगावमधील संजय साबळे असल्याचं तपासात समोर आलंय. विशेष म्हणजे तो एका गुन्ह्यात सध्या जेलमध्ये. मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळं या प्रकरणाचा तपास थांबलाय. 1 वर्षापूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बायोडिझेलवरती कारवाई केली होती. त्या कारवाईमध्ये शब्बीर देशमुख आणि गौतम बेळगे या आरोपींना अटक केली होती. त्यावेळेस कारवाई दिरंगाई केली, मग 9 पोलिसांना निलंबित केलं होतं. नंतरच्या काळात हा धंदा पुन्हा एकदा जोरात सुरू झाला. आत्ता न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर पुन्हा कारवाई केली, पण या कारवाईमध्ये अनेक त्रुटी पुरवठा विभाग आणि पोलिसांनी ठेवलेल्या आहेत. त्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. पुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानं बोगस बायोडिझेलचा हा धंदा सुरू होता असा आरोप होतोय. यापूर्वी झालेल्या कारवाईच्या वेळी तपासात त्रुटी ठेवून आरोपींना मदत केल्याचा आरोपही केला जातोय. 40% आज डिझेलची विक्री कमी होत आहे. हे दिसत असताना सुद्धा पुरवठा अधिकारी काय करत होते आपण समजू शकतो. 2-3% डिझेलची विक्री घटली, काहीतरी कोरोना काळ असेल किंवा आर्थिक मंदी असेल, 2-5% आपण समजू शकतो. परंतु 40% त्यांच्या आकडेवारीनुसार जर डिझेलची विक्री कमी होताना यांना दिसते, सर्व समजतं, मग याच्या मागे कुठेतरी चौकशी करणं यांनी गरजेचं होतं. बोगस बायोडिझेलमुळे जिल्ह्यातील बायोडिझेलच्या विक्रीतही घट झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही बोगस बायोडिझेलच्या गोरख धंद्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचं पेट्रोल पंप चालक सांगतात. हा बायोडिझेल जो आहे हा लो ग्रेड असल्यामुळं हे वेगवेगळे मार्ग लोक शोधतात स्वस्त इंधनसाठी, पण त्याच्याने गव्हर्नमेंटचं पण लॉस होतो, प्लस तुमच्या गाड्याही खराब होतात. बोगस बायोडिझेल प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस चालढकल करत असल्याचा आरोपही केला जातोय. या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. विशेषतः याच्यामध्ये जर पाहिलं तर एक शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये जे कोट्यवधी रुपयाची एक शासनाची फसवणूक झालेली आहे. आणि मग पोलीस प्रशासनाने देखील हा अनेक वर्षापासून चालू असणारा हा प्रकार काय माहीत नसावा का. उघडरित्या त्या ठिकाणी तो सगळा व्यवहार हा चालू होता, बायोडिझेलची विक्री चालू होती. याच्यामध्ये पुरवठा खातं देखील डोळे झाकरत होतं. आज जर गुन्हा दाखल झाला, एवढ्या वर्षानंतर गुन्हा दाखल झाला आणि हा तपास पूर्णतः ठप्प झालेला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात जर त्रुटी ठेवल्या असतील तर त्याची चौकशी करण्याचं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलंय. तपासामध्ये याच्यामध्ये साधारण 16 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या पहिल्या पुरवठा विभागाच्या 3 तक्रारी आणि त्याच्यानंतर पोलिसांनी एक रेड केली. साधारण वाहनासह 2,80,00,000च्या आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आला. जे काही गुन्हे दाखल झालेले त्यात तपास योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी आपण DYSPना सुपरविजन करण्यासाठी यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलीस अधिकारी कारवाई करतात. मात्र कारवाई करताना तपासात त्रुटी ठेवून आरोपींना मदत केली जाते. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारल्यास या गोरखधंद्याची पाळ्यामुळं खऱ्या अर्थानं उखडली जाते. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी अहमदनगरहून आता आपल्या सोबत जोडले गेले आहेत. साहेबराव, गोष्ट साधी आणि सोपी आहे. महाराष्ट्राच्या समोर जेव्हा आपण हे स्टिंग ऑपरेशन आणलं तेव्हा त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा काळा धंदा नेमका कसा करायचा याचे धडे आपल्याला दिले जात होते. त्या कॅमेऱ्याच्या समोर होतं. पण ते सगळं समोर आल्याच्या नंतर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली. पण आता पोलीस असं सांगतायत की गेल्या अनेक दिवसांपासून हे सुरू होतं. प्रश्न हा आहे की मग या सगळ्यांना आशीर्वाद नेमके कुणाचे होते, कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू होतं आणि सगळं सुरू असून सुद्धा कारवाई का होत नव्हती? विलास सर,
आपण जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्याच्यामध्ये संजय साबळे आणि राजू साबळे हे दोघंही आपल्या कॅमेरामध्ये कैद झालते की मी कसा बिझनेस करतो. त्यांनी तुम्हाला ट्रेनिंग दिलं होतं की हा बिझनेस कसा करायचा, काय असतं. याच्यामध्ये एक आहे की लाखो रुपयाचा GST ज्या ठिकाणी बुडत असताना 2 वर्षापासून हा धंदा राजरोसपणे सुरू होता. पुरवठा विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन याच्याकडे का डोळे झाक करत होतं. याच्यामध्ये कारण असं आहे की याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, कारण ज्या प्रमाणात न्यूज 18 लोकमध्ये ज्यावेळेस ती दाखवलं त्यानंतर काही क्षणामध्ये त्या कारवाई सुरू झाल्या. याचा अर्थ असा होता की पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासन यांना हे माहीत होतं की हे अड्डे कुठे चालतात. दुसरा मुद्दा, आपल्या दणक्यानंतर जेव्हा ही कारवाई सुरू झाली आरोपींना अटक करून दाखवायची की आम्ही कारवाई केलेली आहे, परंतु त्यांना त्या तपासामध्ये त्रुटी ठेवायच्या जेणेकरून त्यांना जामीन किंवा जे पुढे केस आहे त्यामध्ये लूपहोल्स कसे ठेवायचे हे कामे निघलेले आहेत. आपल्याबरोबर शेपी ट्रान्सपोर्टचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. मला एक सांगा सर की आपण याचे कसं पाहताय कारवाई करून. सर्वात प्रथम म्हणजे याचे जे कथाकथित बायोडिझेल ज्याला म्हणतात, हे पहिले तर बायोडिझेल नाहीच. हे एक इम्पोर्टेड रॉकेल आहे जे भारतात इम्पोर्ट केला जातो आणि याच्या माध्यमातून जे गाडीवाल्याचं नुकसान होतं, आज 20-25 रुपये कमी प्रमाणे लिटर प्रमाणे जे विकतात, त्याच्यामुळे काय होतं, जे प्रामाणिकपणे जे गाडी डिझेल टाकणारी आहे त्याला परवडत नाही आणि जे 25 रुपये कमी लिटर प्रमाणे जे गाडी भरती त्याला परवडतो आणि त्याच्यामुळं आमचा ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा भरपूर नुकसान होतोय. ज्या साधारणपणे आम्ही जे 10,000चा आमचा जे भाडा आहे तो गाडी 8,000 मध्ये भरायला तयार असती, त्याच्यात आम्हाला प्रत्येक वेळेस हे नुकसान होतो आणि त्याच्यामुळे हे जे मोटर धंदा संपत चाललेला आहे आणि ह्याला कुठं ना कुठं थांबायला पाहिजे, नाहीतर हा लई मुश्किल धंदा होईल. आमचा जे व्यवसाय आता आम्ही 40 वर्षापासून या बिझनेसमध्ये, पण हे सगळं संपत चाललेलं आहे. आपण हे जो व्यवसाय करतात त्याच्यामध्ये संपत चाललेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये IMAचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये तक्रार केली आहे. मला एक आप मुझे बताइए आपकी क्या मांग है, क्या हुआ इसमें. मांग तो यही है कि जिस तरीके से देखा जाए तो एक छोटा सा देश के अंदर हम लोग एक गरीब से गरीब है, GST पे कर हर चीज़ खरीद रहा है और यहाँ पर अमीर जो है, जो जिसको मेरी तरफ से ये मेरा व्यक्तित्व मंद है, जो देश को डुबाने का काम कर रहे हैं और जो लोग करोड़ों का घोटाला कर रहे हैं. बायोडीजल के अंदर जो सारी चीज हो रही है, देखिए डीजल के ऊपर जो सेक्स टैक्स होता है वो गवर्नमेंट को पे होता है, जो GST होता है वो गवर्नमेंट को पे होता है. ये तो चोर लोग हैं, जो चोरी जो आम आदमी की नहीं कर रही है, तो सरकार की फसवणूक है, डायरेक्टली करोड़ों का घोटाला है. ये मेरा आरोप नहीं है, मैं सिद्ध करवा कर दे सकता हूँ. जिस तरीके से इसके अंदर जिला प्रशासन का भी इन्वॉल्वमेंट है कि इनकी जिला के अंदर सारा अन्न धान्य के अंदर अगर थोड़ी सी चोरी होती है तो ये लोग है ना कार्रवाई करते हैं, लेकिन ये करोड़ों की चोरी होने के बावजूद यहाँ पर ये कोई किस्म की कार्रवाई नहीं की जाती है इसके अंदर. इसलिए मैं यहाँ पर जिला प्रशासन को भी इसके अंदर इनका इन्वॉल्वमेंट मानता हूँ और साथ साथ में मैं आपको साफ अल्फाजों में कहना चाहता हूँ कि एक छोटा सा कोई अगर किसी के घर में चोरी होती है तो पुलिस प्रशासन कार्रवाई करती है. यहाँ पर करोड़ों और अब्जों का उलाढाल है जिसको नजरअंदाज किया जा रहा है. काम होता है कि अरेस्ट इस तरीके से करना चाहिए कि इसके अंदर पब्लिक को इंसाफ मिले. मुझे एक बताइए कि जो भी नगर में हुआ है आपके ऊपर ऑब्जेक्शन लिया है, क्या ऑब्जेक्शन है आपके. मेरे डायरेक्टली ऑब्जेक्शंस ये हैं कि कार्रवाई जिस तरीके से होनी चाहिए थी वहाँ से जिस तरीके हमारे सोर्सेस हम लोग अगर ज़रूरत पड़ने पर हम आपके माध्यम से यहाँ पर फ्लैश भी करेंगे कि वहाँ पर जो है किसी को बचाया भी गया और कुछ जो 84,000 लीटर का जो टैंकर था वो वहाँ से गायब है जिसके ऊपर कार्रवाई नहीं हुई. ये क्यों? यानी ये तो ऐसा ही हो कि जिस तरीके से अगर है ना कोई जगह के ऊपर चोरी का अंदर 34 जिस तरीके से हमारे IPC कलम है 120B उसके अंदर चोर का साथ देने वाला भी चोर होता है, तो यहाँ पर किसको बचाना चाह रहे हैं. आपको लगता है जो भी इंडस्ट्री अभी तपास कर रही है, जो अधिकारी तपास करता है, यांची आपण कारवाई करते. इनके लिए मैंने ऊपर तकरार महासंचालक साहब जो है हमारे पुलिस प्रशासन के महाराष्ट्र के, उनको मैंने पत्र लिखा है और उसमें सबके ऊपर उनका ADR रिपोर्ट हम लोगों ने मांगा है कि उस वक्त में कार्रवाई करते हुए कौन कौन से पुलिस वहां पर अवेलेबल थे और किसने कौन सी लेवल की कार्रवाई की. अगर देखा जाए तो एक पुलिस प्रशासकीय अधिकारी जो होता है उसको पावर्स दिए जाते हैं, वो उसके पावर का यूज क्यों नहीं करते हैं, सिर्फ आम आदमी के ऊपर ही यूज करेंगे. मुझे बताइए आपने GST के लेकर भी कुछ मांग की है क्या. जी, मैंने GST के विभाग से भी ये मांगनी की और हमने उनसे माहिती के अधिकार में बहुत सारी चीजें कलेक्ट की है कि जिला प्रशासन की जो अधिकारी है, जिस तरीके से हमारे अहमदनगर डिस्ट्रिक्ट के यहाँ पर पुरवठा अधिकारी, उनकी पूरी जिम्मेदारी बनती है ये सारी चीजों की कि वो इसके ऊपर वॉच रखे. और GST डूब रहा है, किसका डूब रहा है,
सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट CGST, SGST हम हर बिल के अंदर देखते हैं। ये क्या होता है? CGST यानी सेंट्रल GST और SGST यानी स्टेट GST, दोनों का हम पे कर रहे हैं। आम आदमी की ये फसौनुक है, यानी पैसों वालों को चोरी करना जायज हो गई और जो कम यानी बिस्किट खरीदने वाले को टैक्स पे करना है। और ये बड़ी बड़ी चोरी करने वालों को यानी देशद्रोह का कलम लगना चाहिए इनके ऊपर, क्योंकि उन्होंने देश का मौका के अंदर कार्रवाई होनी चाहिए। जो अधिकारी इनको बचाने की कोशिश कर रहे हैं उनके ऊपर भी कार्रवाई पहले होनी चाहिए, क्योंकि ये लोग देश को तोड़ने के काम के अंदर वो गद्दारों का साथ दे रहे जो देश का विलास सर, याच्यामध्ये प्रामुख्याने हे आहे की जे लोक याच्यामध्ये टॅक्स बुडवतात याच्यावर कारवाई व्हावी आणि याचा सखोल तपास व्हायला पाहिजे आणि जे आरोपींना सहकार्य करत असतील त्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी हे करताय। विलास सर, नक्कीच हे खूप मोठं प्रकरण आहे आणि या सगळ्यामध्ये ज्यांचे हात काळे झालेले आहेत, मग ते प्रशासनातील असतील, पोलीस प्रशासनातील असतील किंवा या माफियांना संरक्षण देणारे असतील, या सगळ्यांवरती आता कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। राज्य सरकारनं त्याच्या संदर्भातला GR आता काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी होऊन या माफियांचं जाळं आता उद्ध्वस्त होणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा न्यूज 18 लोकमतची बातमी इम्पॅक्ट झाला म्हणून आम्ही सोडून देणार नाही, यापुढे सुद्धा या माफियांवर आमची नजर कायम राहणार आहे। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। शिर्डी साई भक्त आणि मंदिर सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। ऑनलाईन पासचे पैसे भरूनही पास मिळाला नाही, त्यामुळे भाविक संतप्त झाले। दर्शन मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। सुमारे 2 तासांपासून भाविक खोळंबलेत। साईनामाचं भजन गात भाविकांनी गांधीगिरी सुरू केली आहे। संस्थानचे अधिकारी भेटत नसल्यानं प्रवेशद्वारावर ठिय्या देण्यात आलाय। हमने बताया मेरा पैसा सिक्योरिटी ने अभी धक्के दिए सबको। अभी हम तो कह रहे टेस्ट को बुलाना, ये तो जाने दो हमें अंदर, जाने भी नहीं दे रहे। ये तो जाने दो अंदर। ऑनलाइन करो, ये करो, वो करो, पैसे हमारे कटा देते, फिर बाद में ये गायब हो जाते वहाँ से। ये क्या चल रहा है सर? हैं बाबा के दर्शन करने आए तो कम से कम इनको ये तो चाहिए ना कि हम दर्शन, चलो अपने पैसे काट लिए तो कोई बात नहीं, लेकिन अब हमको दर्शन तो कराए ना, वहाँ पे दर्शन तो कराना चाहिए ना। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। हरीश, बाबांच्या दरबारात श्रद्धेने हे सगळे आले, पण सबुरीचं काय? सबुरी का सुटते या सगळ्यांची? विलास, नक्कीच कुठेतरी या साई भक्तांची जी सबुरी आहे ती आता कुठेतरी संपताना आपण बघतोय। 7 ऑक्टोबरला जेव्हा साईबाबांचं मंदिर सुरू झालं आणि फक्त ऑनलाईन पास देण्याचा निर्णय जो आहे तो झालाय, त्यामुळे ही गोष्ट खरं तर अनेक भक्तांना माहित नाहीये, कारण बाबांचे भक्त देशभरातून जगभरातून या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की ऑनलाईन पास घ्यायचा आहे तर त्यासाठी ऑनलाईनसाठी ते प्रयत्न देखील करतायत, पैसे कट होत आहेत, मात्र पास मिळत नाहीये। असेच जे भक्त आहेत ज्यांनी ऑनलाईन पास काढण्याचा प्रयत्न केला आणि पैसेही कट झाले, मात्र त्यांना पास काही मिळालं नाही। त्यामुळे आज शेकडो जे भाविक आहेत ते आज सगळे एकत्र जमले आणि त्यांनी साई मंदिराच्या 4 नंबर गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं। जवळपास 3 तास हे आंदोलन सुरू होतं। साईबाबांचा जयघोष करत, भजन गात ते सगळेजण त्या ठिकाणी बसून होते आणि त्यांच्या भावना ज्या आहेत त्या देखील संतप्त झालेल्या होत्या। पोलिसांशी त्यांची पोलीस असतील किंवा तिथली सिक्युरिटी असेल यांच्याशी बाचाबाची झाली आणि त्यानंतर आता कुठेतरी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर 1 तासापूर्वी हे आंदोलन आता स्थगित झालेलं आहे आणि ज्या लोकांचे ऑनलाईन पैसे कट झालेले होते अशा ज्या साई भक्तांना आहेत ते दर्शनाला सोडण्यात आलंय। त्यानंतर आता तिथे शांतता आहे, मात्र विलास कुठेतरी आता ऑफलाईन पास सुरू करण्याची गरज आहे, कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला होता की प्रशासनालय आणि ऑनलाईन पास काउंटर बंद। मात्र आता वेळ आलेली कुठेतरी दिसते की ऑफलाईन पास सुरू करणं गरजेचं आहे, कारण हजारो भाविक शिर्डीमध्ये येत आहेत आणि त्यांना बाबांचं दर्शन मिळत नाही, कारण हजारो रुपये खर्च करून एवढ्या लांबून लोक जेव्हा शिर्डीत येतात आणि बाबांचं दर्शन मिळालं नाही तर मात्र त्यांची नाराजी होते, त्यांची निराशा होतीये। धन्यवाद हरीश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबई NCBनं नांदेडमध्ये एक मोठी कारवाई केली आहे। नांदेडमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत NCBनं हा ट्रक पकडलाय। नायगाव तालुक्यातल्या मांजरमया या गावामध्ये हा ट्रक पकडण्यात आलाय। या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्या जवळपास 1 टन गांजा
होता तो गांजा जप्त करण्यात आलाय. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीनं ताब्यात घेतलंय. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम येथून गांजा आणला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीचं एक पथक पाळत ठेवून होतं. पहाटे नांदेड जिल्ह्यात ट्रक दाखल झाला. पाठलाग करत मांजरम इथं ट्रक पकडण्यात आला. हा गांजा जळगावमध्ये जाणार होता. जवळपास 4 कोटी इतकी या गांजाची किंमत आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं मोरबी जिल्ह्यात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मालिया मियाणामधून 600 कोटी रुपयांचे 120 किलो ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणाचं कनेक्शन पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्श सोबत आहे. हे अंमली पदार्थ पाकिस्तानमधून भारतात पाठवण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात एटीएसनं या प्रकरणी ड्रग्ज सोबत 4 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी असल्याचंही समोर आलंय. भारतात पाठवण्यात आलेल्या ड्रग्जचं कनेक्शन पाकिस्तानसोबत दुबईसोबत देखील असल्याचा आरोप होतोय. पाकिस्तानचा माफिया खालिदनं भारतातल्या जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली अशी माहिती सुद्धा समोर येते. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी दिलेल्या दणक्यामुळे 3 राज्यातल्या माओवादी चळवळीला धक्का बसल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. गडचिरोलीतल्या चकमकीत 26 माओवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल C62 कमांडोंचं गृहमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. उपचार घेणारे 4 जवान सुखरूप असून त्यांना लवकरच सुट्टी मिळेल असं वळसे पाटील यांनी नागपुरात सांगितलं. आतापर्यंत 16 माओवाद्यांची ओळख पटली आहे तर 10 माओवाद्यांची ओळख पटायची आहे. ते छत्तीसगडमधील दलमचे सदस्य आहेत का याचा तपास सुरू करण्यात आलाय. पोलीस आणि माओवाद्यांच्या मध्ये जी चकमक झाली त्याच्यामध्ये अनेक माओवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु या चकमकीमध्ये 26 माओवाद्यांचा खात्मा त्या ठिकाणी झालेला आहे आणि 4 जवान पोलिसांचे त्याच्यामध्ये जखमी झालेले आहे. आज मी गडचिरोलीला भेट दिली. C60च्या जवानांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीच्या गॅरापत्ती जंगलात C60 कमांडोंच्या जवानांनी शौर्याची बाजी लावत 26 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या मोहिमेवर C60चे जवळपास 300 जवान अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात मोहिमेवर होते. रात्रभर 12 तासांच्या अंधारात प्रवास करून हे जवान गॅरापत्ती जंगलातल्या चकमकीच्या स्थळी पोहोचले. जवळपास सुमारे 10 तास हे ऑपरेशन सुरू होतं. नेमक्या त्या 10 तासात काय घडलं, जवानांनी कशा प्रकारे आपल्या जीवाची बाजी लावून माओवाद्यांचा खात्मा केला, हे त्या मोहिमेत माओवाद्यांविरोधात लढताना जखमी झालेल्या जवानांकडून ऐका. नेमकं त्या दिवशी काय घडलं. गडचिरोलीच्या गॅरापत्ती जंगलामध्ये C60च्या जवानांनी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आणि यांच्या शौर्याची गाथा भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये पसरली. त्या C60 जवानातले 4 जवान जे जखमी झाले त्यांच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. त्यापैकी 2 जवान आपल्यासोबत आहे. आपण बघू शकतो की त्यांच्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागून गेलेली आहे आणि घासून गेली. सुदैवाने ते आता सुखरूप आहे, धोक्याच्या बाहेर आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्या दिवशी फील्डवर काय झालेलं होतं. सुरुवातीला आता संपूर्ण देशाकडनं तुमच्यावर खूप शुभेच्छांचा वर्षाव येत आहे. तुमच्या पूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या तुमची प्रकृती कशी आम्हाला तुमच्या तोंडूनच ऐकणं आवडेल आणि त्यानंतर आपण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं फील्डवरचं त्याबद्दल थोडं सांगा.
साधारणतः सकाळच्या प्रहरात आम्ही तिथे पोहोचलो आणि नक्षलनी आमच्या दुसऱ्या ग्रुपवर त्यांनी नक्षलनी फायरिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते आमच्या साईडने आले, आम्ही ज्या साईडनं होतो त्या साईडने आले आणि तिथे आमच्याकडे जवळपास पूर्ण एरियात नक्षल्यांनी फायर करायला सुरुवात केली. जवळपास 7-1 वाजताच्या दरम्यान माझ्या डोक्याला इंजुरी झाली, बुलेट इंजुरी, आणि तिथेच मी पडलो आणि त्याच्यानंतर मला फारसा तेवढं काही माहीत नाही. आणि मग माझ्या मित्रांना म्हटलो का मला थोडा बुलेट इंजुरी लागलेली आहे, मी थोडा साईडला जातो, मी थोडा बँडेज वगैरे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय म्हटलो. आणि खूप फायरिंग चालू असल्यामुळे बाकीच्यांना सुद्धा मदतीला बोलवू शकत नव्हतं मी. अच्छा, मग तुम्हाला जी मदत मिळाली ती कशी मिळाली? हेलिकॉप्टरने तुम्हाला आणलं गेलं? हेलिकॉप्टरला जवळपास 3 ते 4च्या दरम्यान हेलिकॉप्टर तिथे आलेलं. तोपर्यंत आमचं कंटिन्यू फायरिंग सुरू असल्यामुळे सर्वजण बिझी होते, त्याच्यामुळे आम्ही पण कोणाला काही म्हणू शकत नव्हतं. जेवढं आपल्याकडून स्वतः मदत करू शकत होतो तेवढं स्वतःला केलो. अच्छा, तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं थोडं फील्डवर तेव्हा जखमी झाल्यानंतर? मी झालं तेव्हा माझ्याकडे एक टॉवेल होता, टॉवेलनं मी त्याला कव्हर करून ब्लड जाऊ नये म्हणून तो त्याचं हे करत होतो. तरी तुम्ही मैदानात दटून होते बिलकुल? हो. जखमी झाल्यानंतर तुम्ही काही वेळ त्या फायरिंग रेंजमध्ये फायरिंग करत होते? हो, करावंच लागतंय, कारण नाही केलं तर आम्ही पुन्हा नक्षल आमच्यावर फायर करणार. नक्षल्यांची संख्या किती असेल नेमकी? साधारणतः 100च्या आसपास असणारच. अच्छा, तुम्हाला जो आत्मविश्वास आणि म्हणजे की भीती वाटली ना, ज्या प्रकारे तुमचे सहकारी तुम्हाला मदत करत होते? हो ना, खूपच मोलाची कामगिरी माझ्यासाठी बजावली त्यांनी माझ्या. तुम्ही जिथे जखमी झाले तिथनं मग तुम्हाला हेलिकॉप्टर तिथे आले की काही वेळ म्हणजे काही अंतर तुम्हाला सहकाऱ्यांना घेऊन गेले तुम्हाला? हो, काही जवळपास 400-500 मीटर मला माझे सहकारी घेऊन गेले तिथे. आणि मग तिथे हेलिकॉप्टर आलं आणि तिथून मग आम्ही इकडे नागपूर करता रवाना झालो. अच्छा, नेमकं त्या दिवशी सकाळला काय झालं? कारण की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असेल, काय घडलं होतं नेमकं? सकाळला आम्ही जसं मार्च होत होतं, येतानाच मी 10 फुटावर पहाडीवरून खाली पडलं आणि जसं आम्ही पोझिशन जवळपास आलो त्यांनी नक्षल्यांनी बहुतेक पाहिले आम्हाला आणि पहिले फायरिंग त्यांनी सुरुवात केली. फायरिंग चालू असताना आम्ही थोडं आळ घेतलं आणि जसं तिकडे फायरिंग झाली ते 40-50 नक्षलवादी एकदम जवळ आले आमच्या आणि तिथंच आम्ही पाया लागला असताना सुद्धा आम्ही कंटिन्यू फायर चालूच ठेवलं आणि त्यांना बाहेर निघण्याचा चान्स आम्ही दिलेला नाही. तेव्हाचं टीमवर्क कसं असतं? टीमवर्कबद्दल सांगा ना थोडंसं. तेव्हा म्हणला तर एक CCST असा फोर्स आहे सर, त्यांना एकमेकाबद्दल खूप आत्मीयता असते. जसं दुसऱ्यांना काही इंजुर्ड झालं सर तरी आपण त्याच्या मदतीला जाऊन पडण्यात एवढी त्यांची कुवत असते सर. म्हणजे एक जवळीक, एक मित्रता किंवा एक प्रेमाची भावना आणि सहयोगी भावना हे त्यांच्यामध्ये कूट भरून आहे सर. म्हणजे आपल्या जवानाला काही होऊ द्यायचं नाही, हे CCSTचा एक मेन उद्देश आहे. याआधी पण तुम्ही मोहिमा केलेल्या असेल, पण त्या दिवसच्या परवाच्या मोहिमेचं काय वेगळं पण वाटलं? त्या मोहिमेचंच मला सर असं वाटलं का ती जी फायरिंग होती आजपर्यंत माझ्या म्हणजे जेवढे इन्काउंटर झाले माझ्या अगोदर तेवढ्या टाईम मी कधी फायर केलेलं नाही. म्हणजे 9-10 घंटे समथिंग तेवढे फायरिंग माझ्या जेवढे याच्या अगोदर इन्काउंटर झाले त्या अगोदर मी जेवढे लांब फायर केलं नाही सर. हे एक मोठं होतं विशेष, एवढे लांब फायरिंग चालली. नक्षलवाद्यांची संख्या देखील 50 ते 60, त्यांच्याकडे देखील मोठा शस्त्रसाठा असतो, त्यांच्याकडनं देखील कंटिन्यू फायर होत असतात. किती मीटरचा रेंज असेल ते संपूर्ण सर्कल, ज्या संपूर्ण एक युद्धभूमी ठरली होती ती रेंज सर्कल? खूप मोठ्या परिसर. हो, मोठा परिसर होता, कमी 2-3 किलोमीटर त्या परिसरामध्ये होतं सर. नक्षलवाद्यांना पळायला संधी म्हणजे 26 नक्षलवाद्यांचं कंठस्नान घातलं तुम्ही. याच्या आधी असं होतं की जेव्हा पोलीस नक्षलवाद्यांवर हावी होतात तेव्हा नक्षली पाठीमागनं पळून जातात आणि अनेक वेळा ते यशस्वी होतात. परवाच्या मोहिमेमध्ये तसं झालं नाही, अनेक नक्षलवाद्यांना पळता आलं नाही. त्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? त्याचं कारण म्हणजे विशेषतः सर ज्याकडे ते नक्षल मुवमेंट करत होते त्याकडले आपले जवान एकदम स्थिर होते आणि त्यांना नक्षल्यांना असा चान्सच दिले नाही की आपण इथून पळून जाऊ शकतो. त्यांचं मनोबल एकदम डाऊन होऊन गेलं सर. संपूर्ण देश या 660 जवानाच्या शौर्याचा गौरव करत आहे.
आणि महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या इतिहासात पहिली अशी चकमक आहे ज्यामध्ये एका वेळेस 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. विशेष करून केंद्रीय समितीमधले जे कमांडर आहे मिलिंद तेलतुंबडेसारखे कमांडर किंवा काही दलमचे कमांडर हे देखील या चकमकीमध्ये ठार झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय मावळेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.